तहसील कार्यालय परिसरातील दुय्यम निबंधन कार्यालयाचे दस्तलेखक व मुद्रांक विक्रेता यांच्याकरिता माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांच्या निधीतून बसण्याकरिता अर्धनवीज बैठक कक्षाचे लोकार्पण। तहसील कार्यालय परिसरातील दुय्यम निबंधक कार्यालयाचे शासनमान्य दस्तलेखक व मुद्रांक विक्रेता यांना त्यांचे कामकाज करण्याकरिता व आलेल्या पक्षकारांना बसल्याची सोय व्हावी या हेतूने माननीय नामदार संजय भाऊ राठोड पालकमंत्री यवतमाळ यांचे विशेष प्रयत्नातून मंजूर निधीमधून अर्धनवीज बैठक कक्ष शेडचे आज शुक्रवार दिनांक 4/7/2025 रोजी मान्यवरांच्या उपस्थित लोकार्पण करण्यात आले। उपविभागीय अधिकारी आशिष बिजवाल, तहसीलदार मयूर राऊत यांच्या हस्ते फीत कापून शेड लोकार्पण सोहळा पार पडला। यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी अनिल राठोड, दिग्रस कनिष्ठ अभियंता शिवानी दुपल्लीवार, दुय्यम निबंधक श्रेणी बालाजी कजबे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजकुमार वानखडे, शिवसेना तालुका प्रमुख उत्तम ठवकर, शहर प्रमुख डॉक्टर संदीप दुधे, सामाजिक कार्यकर्ते भाजपा शहर प्रमुख अभय इंगळे, माजी सभापती केशव राठोड, गट विकास अधिकारी पुसद संजय राठोड, जिल्हा नियोजन समिती सदस्य सुधीर देशमुख, मिलिंद मानकर, बबन राठोड, गोविंदराव शेडके, शासकीय कंत्राटदार राहुल शिंदे, अमित देशमुख, मिहिर चव्हाण, ग्राहक पंचायतचे अध्यक्ष रामदास पद्मावार, पत्रकार सुरेश चिरडे, सुरेंद्र मिश्रा, किशोर कांबळे, अफजल खान व दस्तलेखक व मुद्रांक विक्रेता दीपक साळुंके, विनोद भलगे, सुनील हिरास, ज्ञानेश्वर चावके, आशिष शेडकेसह अनेक गणमान्य नागरिक उपस्थित होते। यांच्या निधीमधून आम्हाला दस्तऐवज लेखक व मुद्रांक विक्रेते दुय्यम निबंधक कार्यालयाशी संबंधित आमच्यासाठी एक शेड त्यांनी आम्हाला मंजूर करून दिले आणि या शेडमध्ये आता आम्ही बसून आमचे कामं करणार, पक्षकारांसाठी बसण्याची व्यवस्था वगैरे सुद्धा करणार आणि आम्ही संजय भाऊ राठोड यांचे आभारी आहोत, त्यांचे आभार व्यक्त करतो। माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांच्या निधीमधून आणि त्यांच्या विशेष प्रयत्नाने आज या दिग्रस तहसील कार्यालयामध्ये जी काही निबंधक ऑफिस आहे त्यासाठी काम करणारी जी वाइंडर मंडळी आहे, या वाइंडर मंडळीकरिता वाइंडर शेड एक तयार करून दिलेलं आहे। त्याचाच माननीय SDO साहेब, तहसीलदार साहेब आणि जे काही शिवसेनेचे प्रमुख कार्यकर्ते आहेत यांच्या हस्ते आज यांचं लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे। आपल्या इथे वाइंडर लोक उन्हामध्ये म्हणा किंवा पावसामध्ये त्यांना फार त्रास होत होता आणि ही सुविधा देणे अत्यावश्यक होते। त्यामुळे माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांनी ही सुविधा आज इथं उपलब्ध करून दिली। त्यामुळे आम्ही सर्व त्यांचे मनापासून आभार मानतो आणि जिल्ह्यातला हा पहिला प्रयोग आहे। एक यवतमाळ जर सोडलं तर बाकी जिल्ह्यामध्ये कुठेही वाइंडर लोकांना शेड नाही, ते कुठेतरी उघड्यावर आपल्या तहसील एरियामध्ये बसतात आणि आपलं कामकाज चालवतात। त्यांना बसायला येणाऱ्या जी काही गोरगरीब जनता आहे ज्यांचे कामं अडतात ते सुद्धा त्यांनासुद्धा बसायला जागा नसते, तेव्हा ही फार चांगली सुविधा माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांनी उपलब्ध करून दिलेली आहे। परत त्यांचे मी मनापासून आभार मानतो। धन्यवाद।